एक नक्की सांगू शकतो की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कायम आमच्या पक्षाशी सत्ता असो अगर नसो कायम ठाम आहोत आणि एकनिष्ठ आहोत. कधी आम्ही ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात, आज निवडून आलो म्हणून त्याच पक्षात राहिलो, पडलो तिकीट नाही मिळालं म्हणून दुसऱ्या पक्षात गेलो, असं कधीही वेगवेगळ्या पक्षांमध्ये आम्ही पक्षांतर केलेलं नाही. आम्ही ज्या पक्षाशी ठाम आहोत त्या एकमेव आमचा असा पक्ष आहे भारतीय जनता, आणि आम्ही सगळे कार्यकर्ते असे आहोत की आम्ही भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहोत. दुसरी गोष्ट झाली की कमर्शियल असं बरेच जण बोलतात, परंतु आम्ही कधीही स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी राजकारण केलं नाही. कायम स्वतःच्या खिशातून पैसे घालून, म्हणजे मीच नव्हे, मी असेल, केदारदादा असेल, भाऊ असेल, कायम स्वतःची पदरमोड करून समाजामध्ये जे काही जास्तीत जास्त चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न केला. सामाजिक काम करत असताना शासकीय आलेल्या निधीमधून कुठच्याही प्रकारे आमचे खिसे भरण्याचं काम आम्ही कधी केलं नाही. त्याच्यावर आम्ही अवलंबूनही नाही. त्याचं कारण असं आहे की समाजातून व्यवसाय करत असताना आपण जे पैसे 4 पैसे कमवतो ते आपण फक्त स्वतःसाठी नाही तर आपण समाजासाठी सुद्धा कमवतो, समाजातून मिळवतो. तिथे देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी हे नक्की सांगू शकेन, मी असेन, भाऊ असेल, आमचं वय खूप कमी आहे, मी फक्त 36 वर्षाचा आहे. एक तरुण राजकारणात किंवा समाजकारणामध्ये काम करत असलेले आम्ही दोघं आहोत. तर आम्हाला 100% लोकांचा पाठिंबा मिळण्याचं हे खूप महत्त्वाचं कारण आहे की तरुण असल्यामुळे आज भारतामध्ये 18 ते 36 ते 40 हा जो तरुण वर्ग आहे तो सगळ्यात जास्त असल्यामुळे भारत विकसित जो व्हायला सुरुवात झाली त्याचं कारण हे आहे. आज किती झालं तरी तरुण पिढी जी इतर सगळ्या तरुण मुलांना घेऊन पुढे जाते, लोकसहभाग घेते आणि वेगवेगळ्या प्रकारे चांगलं काम करू शकते. याच्यामुळेच आपण आपल्या जिल्हा परिषद गटाचा असेल, पंचायत समिती गणाचा असेल, चांगल्या प्रकारे विकास करू शकतो याची मला नक्की खात्री वाटते.